रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणा पश्चिम. खरं तर आज मी परत ढोकळे कोलशेत रोडवरतीच कोलशेतला लोढा आमारा नावाचं कॉम्प्लेक्स आहे आणि त्या लोढा आमारा कॉम्प्लेक्समध्येच एक आपल्याकडे 2 BHK फ्लॅट आहे जो 735 कार्पेटचा फ्लॅट असणार आहे. आणि 735 कार्पेटमध्ये हा फ्लॅट जो आहे मात्र अनयूज अनटच कधीही न वापरलेला फ्लॅट असणार आहे आणि 6,500 रुपये याचं मेंटेनन्स असेल. आणि हा तसा जर फ्लॅट बघितला तर आपण एकदम टॉप फ्लोअरला आहे, म्हणजे 30व्या माळ्यावरती फ्लॅट आहे. ग्राउंड प्लस 30 माळ्याची बिल्डिंग आहे, टॉप फ्लोअरवरती आपलं घर आहे. याच्यात सगळ्यात चांगल्या घरामध्ये काय आहे की हे बघा, एक तर सगळ्यात मोठी तुम्हाला एवढी मोठी प्रशस्त अशी चांगली बाल्कनी मिळते. आणि जर बाल्कनीत आपण उभं राहिलो तर तुम्हाला प्रॉपर असं क्रिकचा व्ह्यू किंवा एअरफोर्स स्टेशन वगैरे तुम्हाला तुमच्या घरामधनं बघतो. समोरचा डोंगर, क्रिक आणि हे ग्रीनरी, हा व्ह्यू मात्र तुम्हाला तुमच्या ह्या घरामधनं प्रॉपर मिळतो. उजेड ह्या घरामध्ये चांगल्या पद्धतीने मिळतो. आणि जर आपण खाली साईडला जर समजा बाल्कनीमध्ये उभे राहिलो तर जे फुटबॉल ग्राउंड आहे ते फुटबॉल ग्राउंड तुम्हाला प्रॉपर तुमच्या घरामधनं दिसतं. खूप सुंदर असं चांगला व्ह्यू आहे या घराचा. आणि वरती एकदम टॉपला असल्या कारणानं तुम्हाला उजेडाचा इथे बिलकुल काहीच प्रॉब्लेम नाही आहे. नॉर्मली एक दुसऱ्याच्या बिल्डिंग्स वगैरे ते बघण्याचा जो प्रकार आहे तर याच्यात थोडासा बऱ्यापैकी एकदम चांगला व्ह्यू आहे. अशा पद्धतीचा खरं हा 2 BHK फ्लॅट आहे. याच्यामध्ये जे आत्ता दिसतंय तुम्हाला ते तसंच आपल्याला मिळणार आहे. याच्यामध्ये नवी कोरी हिताची कंपनीची AC आहे आणि असं सुंदर फ्लॅट आहे. आणि समजा जर आपण याचा हे जर विचार केला तर बाहेर जाताना माझ्या कंपासमध्ये वेस्ट दाखवतं आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये येताना नॉर्थ ईस्ट असेल आणि बाहेर जाताना साऊथ वेस्ट, अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे. ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटच्या बाहेर आल्यानंतर ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत, समोर 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत आणि लिफ्ट मात्र तुम्हाला इथे 2 दिलेले आहेत. आणि तुमच्या 2 घरांच्यामध्ये एवढी मोठी अशी जागा तुम्हाला तुमच्या ह्या घरामध्ये तुम्हाला प्रॉपरली मिळते. आणि ज्यावेळेला आपण मग ह्या घरामध्ये एंट्री करणार आहोत तर काही लोकांनी इथे स्टोरेज म्हणून शूरॅक वगैरे बनवलेला आहे, तर तुम्ही इथे बनवू शकता किंवा बाहेर पण शूरॅक वगैरे बनवलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. इमिडिएटली आत आल्यानंतर तुम्हाला इथे L शेपचं मोठं असं चांगलं किचन मिळतं, जे खूप साईज मोठी आहे, एकदम मोठी साईज अशा पद्धतीची. ज्यांना स्वतःचं इंटिरियर व्यवस्थित करून स्वतः करून घ्यायचं त्यांच्यासाठी इथे फ्रीजचं जागा आहे. इथे परत स्टोर रूम टाईप तुम्हाला जागा आहे. काही लोकांनी इकडे पण स्टोअर बनवले आणि त्या स्टोअरमध्ये तुम्ही तुमचं आडगळीचं सामान तुम्ही ह्या इथं मिळेल. किचनची साईज जर बघितली तर मोठी आहे, कारण कार्पेटचा आपण 735 जो कार्पेट आहे त्या पद्धतीनं जर बघितलं तर अशा पद्धतीचं खरं तर हे घर आहे. नंतर आपण आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता असा मस्त मोठा प्रशस्त तुम्हाला हॉल मिळतो. ज्या हॉल असं बघितलं तर असा मोठा हॉल मिळेल. आणि हॉलच्या जर आपण ह्या साईडला आलो तुम्हाला परत प्रॉपर अशी एक डायनिंगसाठी तुम्हाला इथे जागा आहे. बघा, इंटरकॉमचा हा अजून हे पण नाही गेलेलं, हे 90च आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की हा फ्लॅट अनयूज अनटच असणारा फ्लॅट आहे. नंतर इथे एक बेडरूम आहे. हे बेडरूमची साईज अशी मोठी आणि चांगल्या पद्धतीची आहे. आधी की इकडे तुम्ही एक स्टडी टेबल बनवू शकता, अदरवाईज तुम्ही इथे कपाट पण बनवू शकता. तर अशा पद्धतीचं खरं ह्या साईडला आहे. आणि नंतर जर समजा खिडकीचा व्ह्यू आपण जर बघितला तर तुम्हाला खिडकीमधनं परत तुमच्या बेडरूममधनं पण समोर जो क्रिक आहे, समोर जे डोंगर आहे, समोर जे TCSचं कॅम्पस आहे ते तुम्हाला दिसतं. आणि परत खाली जर आपण बघितलं तर तुम्हाला ह्या ॲम्युनिटीजचा जो स्विमिंग पूल म्हणा किंवा मग हे जे तुमचं फुटबॉल ग्राउंड झालेलं आहे आणि त्याच्यानंतर अधिक तुमचं हे मंदिरही तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपरली दिसतं. खरं तर हे टाउनशिप आहे लोढा. याच्यामध्ये मंदिर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, हॉटेल्स, बँक्स, हे ते डॉक्टर्स, हे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ह्या लोढा आमारा कॉम्प्लेक्समध्ये इत्तंभूत सगळ्या सुखसुविधा आहेत. परत तुम्हाला इथे एक स्टोर रूम मिळतं, जे असं मोठं आणि प्रशस्त तुम्हाला इथे स्टोर रूम किंवा भगवंताची जागा सुद्धा म्हटलं तर तुम्ही इथे बनवू शकता. भगवंताची जागा बनवा किंवा मग तुम्ही स्टोर रूम बनवा. आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे जर आला तर तुम्हाला इथं परत एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट असं मोठं मस्त मिळतं, जिथं गिझर वगैरे सगळं फिटिंग केलेलं आहे. आणि इथे जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला ड्राय बाल्कनीचा स्पेस मोठा आणि प्रशस्त नक्की अवेलेबल आहे अशा पद्धतीचा. तर अशा पद्धतीचं खरं तर हे इकडे आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्याच्या बाहेर येणार आहोत त्याच्यानंतर तुमचं हे शेवटचं बेडरूम असणार आहे. जे शेवटच्या बेडरूमला जर बघितलं तर एवढी मोठी जागा मिळते. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कपाट ठेवण्यासाठी परत इकडे एक मोठी जागा आहे. खरं तर या घरामध्ये इंटिरियर डेकोरेशन तुम्हाला करायचं म्हटलं तर ते करावंच लागेल, अदरवाईज तसं बघितलं फ्लॅट तर तुम्ही उद्या जर पैसे दिले तर उद्या तुम्ही ह्या घरामध्ये राहायला येऊ शकता. OCCC कम्प्लिटेड आहे. इथे बँकेकडनं लोन वगैरे त्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत आणि त्याच्यामुळे त्याचीही काही अडचण नाही आहे. इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला परत शेवटचं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट जे नवं कोरं आणि चांगल्या पद्धतीचं बनवलेलं आहे.
आणि इकडे तुम्ही बघितलं तर ह्या AC च्या सगळे जे AC आहेत ह्या ACंचं एका साईडला त्यांनी प्रावधान करून ठेवलेलं आहे. तर खरं तर अशा पद्धतीचा फ्लॅट आहे. पाण्याचा प्रॉब्लेम सध्या तरी इथे नक्कीच नाही आहे. भविष्यात काय होईल नाही माहिती, कारण ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनलाच पाणी नसेल तर मग इकडे तरी कसं येईल. पण सध्या इकडे पाण्याचा प्रॉब्लेम लोढा आम्हाला नाही. थोड्या दिवसापूर्वी पाण्याचा प्रॉब्लेम होता, पण आता नाही राहिलेला पाण्याचा प्रॉब्लेम. मला असं वाटतं हा अशा पद्धतीचा खरं तर हा 2 BHK फ्लॅट आहे. ह्या मालकांना विकायचा आहे. मालकही चांगले आहेत, स्वभाव पण त्यांचा चांगला आहे मला असं वाटते. त्याच्यामुळं त्यांनी निगोशिएशन पार्ट पण ठेवलेला आहे. पण सांगताना त्यांनी आपल्याला 1,31,00,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. 1,31,000मधनं थोडंफार निगोशिएबल ते करतील. तर अशा पद्धतीचं जर कोणाला फ्लॅट मला असं वाटते बघायचं असेल तर हा फ्लॅट उपलब्ध आहे. तुम्ही बघू शकता. ज्यांना टॉप फ्लोअर चालणार आहे, उजेड जास्त पाहिजे किंवा मोकळीक हा हवा टाईप जर सगळं पाहिजे असेल तर मला असं वाटते तो ह्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.